गेली 5 वर्षे जो अनुभव आम्हाला आला तो इतर कोणालाही येऊ नये हीच आमची इच्छा आहे. आमचा अडचाली ऊस जूनला जात होता, तोही पेटवून आणि काडी लावून त्याचे नुकसान आम्ही सहन केले. हे त्यावेळच्या संचालकांना विचारायला गेलो असता संचालकांनी उडीची उत्तरे आम्हाला दिली, असे अप्पासू घोरपडे यांनी सांगितले. नमस्कार, माझे नाव अप्पासू प्रल्हाद घोरपडे, राहणार निसराळे, तालुका जिल्हा सातारा. यावर्षी होऊ घातलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात मी माझे 2 शब्द मनोगत व्यक्त करत आहे की या ठिकाणी होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये मी सर्व संचालक जे नियुक्ती होणार आहे त्या संचालकांना एकच विनंती करतो की आम्हाला गेले 5 वर्ष जो अनुभव आला तो इतर कोणाला येऊ नये हीच आमची इच्छा आहे. गेले 5 वर्षामध्ये आमचा ऊस अडचाली ऊस हा मे एंडिंगला किंवा जूनच्या सुरुवातीला जात होता, तोही पेटवून आणि काडी लावून त्याचे नुकसान आम्ही इतकं सहन केलं की काय बोला नको. आणि आम्ही त्या वेळेला जे संचालक होते त्या संचालकांना आम्ही विचारायला गेलो तर संचालकांचे उडवडीचे उत्तर किंवा कारखान्यावरती गेल्यानंतर कारखान्याच्या जे यंत्रणा आहे त्यांना विचारलं तर त्यांची उडवडीची उत्तर की तुम्ही तिथे असलेले स्थायिक टोळी त्यांना घ्या तोडा. पण आम्हाला टोळी ते आणताना शेजारच्या म्हणजे 1.5 ते 2 किलोमीटर गावातून स्वतःच्या स्वखर्चानं टोळी आणून आम्हाला ऊस तोडायला लागायचा, तेही पेटवून. आणि आमच्याकडून एवढी त्यांनी त्यावेळेस म्हणजे मानधन म्हणजे ते टोळीवाल्यांनी जे आमच्या हाल केले ते आम्हाला न बघवण्यासारखे होते. यावेळेस मी आदरणीय आमदार मनोजदादांच्या मी सर्व टीमला एक विनंती करेन की यामध्ये आपण सर्वांनी ताकदीने लक्ष घालून ह्या आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवावा, एवढीच मी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.